आपण झेंडू केला होता मागच्या वर्षी आणि झेंडू एकदम आपण चांगला आणल्यामुळं मला खात्री पडली की कोणते पीक केलं तर ते नंबर 1च येणार. इरिंग म्हणजे आता हे दुसरी रासायनिक खत आहे, त्याने कसं होतंय खाली गाठी बिठी येतात नेमॅटोडच्या. तर मग मी ते वाल उपटता ना बीन्स लावलेला होता ना, तो शेवटपर्यंत उपटायच टायमाला उपटले ते खोड, त्याला एक गाठ सुद्धा नव्हती. त्याच्यावरून गॅरंटी आली आपण टमाट सुद्धा सक्सेस आणणार. क्या बात आहे. केमिकलचं आपल्याला गॅरंटीच नाही ना. 5 वर्ष झाली तांबटे करते, कवाच आलं नाही ना तांबट. फळधारणा जी आहे तुमची म्हणजे एवढा माल आहे बाबा, हे पाहत काय तिथं उचकलं ना ते नुसतं मालाची म्हणजे नुसतं हे नाहीये काय नाहीये नुसतं शेंडे नाही. त्याला एक किडीचा सुद्धा फवारा नाही, त्याला अजून टोमॅटो सापडणार नाही किडीचं त्याच्यात. म्हणजे किडीचा एकही फवारा करेल नाही. हे बा हा हे पा हे बा सर हा हे काय हे पा ना चिल्लर म्हणजे खालचं फळ आहे ना हे बघा सर पिकलंय ते पोचलेलं आहे, साईज झालेली म्हणजे साईज भरपूर आहे. बरं म्हणजे थोडक्यात आपण तर सगळे झाड साईजला एवढंच राहते म्हणजे ही व्हरायटीची साईज मोठी होत नाही. ही साईज पण ते एक ते तुम्ही नाही का दिलं होतं ते सॉइल चार्जर मध्ये ते 72 तास भिजून हे बनवायचं. सॉइल चार्जर मध्ये काय भिजवायचं ते कोणते काय भिजवलं तुम्ही? RMPH बनवलं होतं आम्ही सॉइल चार्जर मध्ये. LSQ का RMPH? LSQ करायची अजून करायचंय का? अच्छा म्हणजे तुम्ही शिलाची ट्रीटमेंट केली का? हा शिलाची. हे एका फांदीला फळ किती पान तुम्ही भरपूर आहे त्याला. नाही खाली भरेल पूर्ण आहे बा दिसतंय का? खाली पूर्ण भरेल त्याला नाही दिसत. खाली पूर्ण भरेल तरी याला वरून एवढा माल लागला शिलाजीतमुळे. म्हणजे आणि वरती शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. शक्यतो काय होतं खालची फळदाणा झाल्यावर वरचे पंजे काय होत वरचे पंजे रिकामी होत चालते. म्हणजे खालच्या पंजाला जर 8-9 फळ असतील ना त्याच्या वरच्याला 6-7 लागत, त्याच्या वरच्याला आणखी 4च लागत. म्हणजे सगळे सारखेचे ना आता इथे बरं 5 याला. बरं मग तुम्ही त्याच्यामध्ये काय किती वेळ घातलं होतं? मी 2.5 लिटर सॉइल चार्जर आणि 600 ग्रॅमचं 1200 ग्रॅम 2.5 लिटर वापरलं. अच्छा म्हणजे सगळे 1200 ग्रॅम. अच्छा सगळं किती दिवस घातलं? 72 तास. अच्छा सगळं टाकून दिलं का? नाही 4 बकेटांमध्ये टाकलं. नाही ते सगळं संपवलं का अजून आहे शिल्लक? नाही संपवलं. असं आहे का? तिथलं तुम्ही अजून ठेवायला पाहिजे होतं. ते जर तुम्ही 10-12 दिवस ठेवलं ना परत करणार पुढच्या वेळेस असं करा कमीत कमी 8 दिवस ठेवा. जादा दिवस ठेवायचं तेवढं जादा ते राहील ना तेवढं राबतं ते चांगलं. त्याचं म्हणणं असं आहे का ते मसाले लय भारी मसाले जे आहे ना पुढे नाही 600 ग्रॅम 600 ग्रॅम त्याच्यातले टाकतो बारीक पॅकेट मध्ये. आम्ही जे म्हणतो छोटा पॅकेट बडा धमाका. खरं आहे का ते? बरोबर आहे. कशावरून? मी आता जवळजवळ 6-7 महिने झाले नाही सरांचे देऊन. बर म्हणजे मला चांगला अनुभव आलाय 100%. माझं काय थोडी PhD झाली त्याच्यात बस. आमच्याकडे थंडी टमाटेच जमती नाही. डिसेंबरची लागवड येतच नाही. लोक नादच नाही करत. 10 मार्च पासून लागवडी चालू. लागवडी ह्या पिरियड मी कोण डिरी नाही करत. करतच नाही. प्लॉटच येतच नाही, जमतच नाही. म्हणजे असा विषयच नाही. असं नाही कसाच येत नाही. याच्यावरतीच होणार नाही. याच्यावरती एवढा तळपत्या उन्हामध्ये कसं काय प्लॉट वगैरे? नाही खूप सुंदर आहे सर. ऍक्च्युली पहिलं कसं होतं पारंपरिक शेती आणि पारंपरिक शेतीच्या माध्यमातून परत पुढे पारंपरिक शेती पण ते रासायनिक. आज रासायनिक शेतीतून तुम्ही वैदिकच्या पद्धतीने जे काय उभं केलंय हा डोळ्याने जे बघतोय ना ते अकल्पित आहे. म्हणजे अकल्पनीय बर. म्हणजे हा जो रिझल्ट आहे फक्त जैविकच्या याच्यावर आहे ना हा सोपा नाही. आताच्या टेम्परेचरला किंवा रोगराईच्या तुम्ही आता डोकं चोळतोय म्हणजे ऊन गरम जबरदस्त होतंय. बरोबर आहे ना? खूप चांगलं संशोधन आहे तुमचं. त्यामुळे तुमचं खरंच कौतुक आहे. पूर्ण भरली आहे. पूर्ण भरली आहे. एवढं कठीण तुम्ही मी करू बघा.
सर टवटवीत झाला सगळं दिसतोय मला, चेहरा असा टवटवीत दिसतोय मला. मग आता टवटवीतच राहावं लागेल. मालच टवटवीत आहे मग. नाणेकर सर, माणूस काय म्हणतो पा, मला सारखं राहिलं. माल टवटवीत असल्या माणसानं काढला चेहरा सोडून द्यायचा. तुमच्या पिकामध्ये 1-2% आळी असणं हे नैसर्गिक लक्षण आहे. तेवढी असली पाहिजे, कारण तुमची जे मित्र किडी आहे ना, त्या मित्र किडी बी जगल्या पाहिजे ना. तुम्ही जर म्हणले पार एकदम काही प्लॉट मध्ये काहीच नको, तर निसर्गाचं संतुलन काय होणार, बिघडणार. निसर्ग तिर जन्मालाच घालतो, लक्षात घ्या. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये फार विशेष नाही. हा, पण जर तुमचं बचकं व्हायला लागलं सगळीकडं, मग ते घातक. पण तसं तुम्हाला सापडणार नाही बचकं सगळीकडे. बरं, फळधारणा कशी काय हो थंडीच्या मानाने? खूप चांगली भरपूर आहे. हा, प्रत्येक फांदीला बघा ना तुम्ही, घडच लागलेलं आहे. खाली गड आहे द्राक्षासारखे, आणि शेंड्यापर्यंत माल आहे, आणि शेंडा थांबायला तयार नाहीये. बरं, पंजाला पंजा लागून आहे पहा त्याला, आहे सेटिंग चांगली आहे. सेटिंग चांगलं आहे. म्हणजे ते काय वर समोर आहे की नाही, खोडापासून ते वरपर्यंत असं म्हणजे नुसतं झाड वायबार वाढले असं नाही, माल बी भरेल आहे ते खोडापासून. खोडापासून भरेले. म्हणजे जनरल पेक्षा जरा उत्पन्न थोडं जास्त निघाल चांगलं. बरोबर ते झालं. हा, हे पहा पूर्ण खोडापासून भरेल. पूर्ण भरेल काय, हे काय पूर्ण मालच नाही का, हे बघ पाहिलं का. हा, हे पहा काय आहे? त्याचं पोट फुटायची वेळ आले का, हे पहा. हा, हे विश्वास असा डळमळीत का बरं होतो शेतकऱ्याचा. एकदा वापरलं, अनुभव आला, परत डळमळीत होतो का हो टाकायचं. मला सांगा ना एक मिनिट, मग केमिकलचा खर्च तो जास्त जनावर दिसतो ना लगेच उघड. तसं नाही, काय होतं आता मागच्या वर्षी भरपूर कांदे होते, उधार भेटत नाही ना, आणि उधार भेटत नाही, बर रोख कॅश घ्यावं लागतं. बरोबर. पण आता केमिकल जरी घेतलं त्याला काहीतरी देणंच आहे ना, ते उधार भेटत ना, टाइम म्हणजे काहीतरी देणंच त्याला बी. वेळ दाखवून जाते ना. मग पण तेवढं तर मग कर्जही भेटत ना बाहेर मार्केटमध्ये. ते उधारच काय घ्यायचं, कर्ज नाही भेटत का. ते धकायला लागल्यामुळे कोणते औषध देऊ राहिले ते समजून नाही मी तुम्हाला विलास सांगू राहिलो आणि तुम्ही मला प्रॉब्लेम सांगू राहिले. एक पियकड माणूस होता, आणि तो फुल असायचा मस्तपैकी मस्तीमध्ये. तर त्याच्यामध्ये नदी होती एक, जुन्या काळची गोष्ट, आताची नाही ती. पूर्वी काय वाहन नव्हते, नद्यांवर पूल नव्हते. मग पलीकडच्या गावामध्ये दारू मिळायची. मग ते काय करायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी ते नाव राहायची मध्ये एक, पण तो नावाडी संध्याकाळी निघून जायचा. हा ती नाव सोडायचा, स्वतःच घेऊन जायचा तिकडं, प्यायचा आणि परत यायचा. असं त्याचा कायमचा कार्यक्रम चालू होता. एक दिवस काय झालं, त्याला उशीर झाला जायला. उशीर झाला, तिकडं गेला, पिला बिला, तिकून आला, नावेमध्ये बसला, नाव हे हाकितोय, नाव हे हाकितोय, नाव पाठपर्यंत गावच यायला. उतरली त्याची अख्खी. तो म्हणे अरे गाव कुठे गेलं म्हणे. हा, मग जेव्हा त्याची उतरली, जेव्हा पाहतो ते नाव त्यांनी सोडलंच नाही. अशी उधारीवाल्यांची गंमत आहे. त्यांनी उधारीने अशी नाव बांधून ठेवली का तो आयुष्यभर कष्ट करत, आयुष्यभर कष्ट करतो, आयुष्य संपत आलं का तो म्हणतो यायला मी जागेवरच. उधारीचं दावं सोडित नाही तू. जोपर्यंत उधारीचं दावं सोडत नाही तोपर्यंत अज्ञानाच्या नावेतून तू पलीकडे जात नाही. बरोबर आहे की नाही. त्या नावेतच अडकून पडणार अज्ञानामध्ये, आणि मग तेच जागेवर कष्ट होती, मेहनत होती, पण त्याचा फायदा होत नाही. आहे की नाही, आहे की नाही अशी कहाणी. ना 25 गुंठ्यात 350 गोण्या कांदे लागले. ऐका घ्या, 25 गुंठ्यामध्ये 350 गोणे. एकरात निघा नाही, एकरात 250 नाही का ना, 350 कुठून घेऊ बसले साहेब. हा, मग कसं त्यांना विचार, तुम्हीच काढली होती. मग आता मला सांगा, मग आता मागच्या वर्षी किती निघाली. मागच्या वर्षी निघाले, पण सड जास्त झाली, सड झाली. आणि ते कांदे आम्ही कधी विकले होते, ते असता डिसेंबरमध्ये. आणि ही मागची सडली ती केव्हा केली. त्याच्यात ना कांदे सडला नाही, 25 गोण्या कांदे मोडाचे कांदे, फक्त मोडाचे निघाले, सडला बिलकुल नाही. बरोबर आहे, टिकवण क्षमता वाढली. म्हणजे तुम्ही 350 गोण्यांपैकी 325 विकला. बरोबर आहे. आणि मागच्या वर्षी किती विकला सड सोडून. सड सोडून चांगला एक नंबरला 350 गोण्या विकले माझे. किती गुंठ्यात. मागच्या वर्षी जास्त होते कांदे, किती होते. 2-2.5 एकर.
पण सडले जास्त. म्हणजे 20 गुंठे जेवढे केले तेवढे 3.5 एकरात नाही झाले. खरं खोटं आहे तरी उधारच पाहिजे. आणि लोकांचं हो अनुभव घेऊन पाहिला एक म्हणलं मागच्या वर्षी, पण ते नाही जमलं. मग यावर्षी मला सांगा बाळूभाऊ की तुम्ही आता जो मला अनुभव सांगितला ही कहाणी तुमची एकट्याची नाही, प्रत्येक केमिकलच्या शेतकऱ्याची घरघर की कहाणी. म्हणजे तुम्ही जोपर्यंत या घरघरच्या कहाणीतून बाहेर येत नाही तोपर्यंत तुमची घरघर थांबत नाही. सडीची म्हणजे पिकवायचं कोणासाठी? सडायसाठी. त्याचा विचारलं का काल पिकवलं बोल तू कांदे सडायसाठी, तू आता सांगू ना सडायसाठी पिकवली. चाळीमध्ये काल घालायचे त्याला माहिती आहे चाळीत गेल्यावर काय होणार आहे? सडणार आहे. तरी पण तू चाळीमध्ये टाकीतोस. मग एवढं सगळं करायचंच आहे तर मग सर 100% गॅरंटी का नाही पिकवायचं? वैदिकवर कांदा सडत नाही गॅरंटी आली तुम्हाला 2 वर्षापूर्वी आली. शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आजचा प्लॉट पाहून तरी त्यांनी SCT वैदिकचा वापर करावा आणि विषमुक्त शेती करावी. आणि जरी मालाला भाव कमी असला तरी ॲव्हरेज मिळून ते त्याचं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे याच्यातून. बरोबर आहे की नाही? हो. हीट एवढं आहे का कॅमेरा तापला. बरोबर आहे ना? पण तांबाट्याला काय घेणं नाही. कुणी तिकडे किती तापा आहे की नाही? तर म्हणजे सरांची ओळख शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्ष होती, 40 वर्ष. त्यांनी 37 वर्ष. तुम्ही सुरुवात शिक्षकापासून केली, नंतर मुख्याध्यापक, नंतर केंद्र प्रमुख, रिटायर्ड झाले. पण तुमचा शेतीतला जोश काही कमी झाला नाही. शेतीत आता कायम नेहमी गैर राहिल्यामुळे ती शेतीशी संबंधित कायम आपण शेती पाहतच राहिलो ना. बरोबर आहे. की मालकाने आणि जो तुमचा वाटेदारी आहे त्या वाटेदाराने दोघांनी मिळून एक विचाराने शेती केली पाहिजे तर शेती खरोखर चांगली होईल. नाही तर मालक की वडितो आणि सालदारी की वडितो. तो म्हणतो ना हा सांगला ना हा सांगतो. हा काय बाळा हा मग बरोबर सांगता का नाही? हा नाही माझं प्रेम आहे खूप या भाषेवर. माझं खूप प्रेम आहे कारण मी त्यांच्या सहवासामध्ये फार दिवस होतो. कसं असतं बघा शेवटी आपण ज्यांच्याबरोबर मोठं झालो त्यांना कधी विसरता कामा नाही. बरोबर आहे. याच्यामध्ये एक प्रेम आहे. या भाषेमध्ये काय आहे? एक प्रेम आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की खरोखर एक विचाराने शेती करा. आणि केमिकलपासून आपलं मला सांगा तुम्ही लोक सगळे फवारे मारतात दरवेळेस केमिकलचे का हो पाटील? तरुणपणात पोरग म्हातार झालं ना केमिकलचे फवारे मारून. खरं खोटं आहे? तुमचं वय किती आता? इकडे पुढे या. हा तेवढंच असं. हा 45 आहे ना? पुढे या. आता आम्ही दोघं बघा मी काय सांगतो मी पण शेतीमध्ये काम करेल की नाही? आता माझं वय त्यांच्यापेक्षा 3 वर्ष जास्त आहे. बरोबर आहे की नाही? मग मला काय म्हणायचं हे सगळं कशामुळे झालं? कष्टाने नाही झालं. कष्ट तर मी बी करेल कारण तुम्ही माझे मागचे जर फोटो पाहिले ना टमाट्यातले वालवडीतले किंवा त्या ते काय ब्रश कटर मारतानाचे किंवा तुम्ही तंबाटी तोड आपले डाळिंब तोडतानाचे ते फोटो तुमचं मला सारखाच येईल. पण मला सांगायचं काय आहे का जेव्हापासून केमिकल बंद केलं तेव्हापासून पुन्हा दिवस काय झाले बदलले. हे सगळं जे शरीर जे थकतं शरीर म्हातारं होतं त्याचं कारण काय हो? केमिकलच. मग केमिकल पासून तुम्ही बाजूला झाले तर हे टवटवीत पोरग आहे टवटवीतच राहील. हा हा पुढे या काय म्हणले? दूर झालं जावई दूर झाले. आता सासऱ्याला मेवण्याला दूर केले. आता ते दूर केले. आता अख्खा समाज बी दूर करायचा. पुढचं काम राहिलं एक. हा आता पहिलं मी माझं यांच्या घरी सुद्धा तेच वापरते. पहिलं मी माझं होतं तू तुझं झालं. आता ते आणि त्यांचं सगळंच रिपेअर झालं पाहिजे. ओके. शेतकरी मित्र नमस्कार. आपण शेतकऱ्याची जिद्द कशी असते आपण त्याचं उदाहरण जर पाहिलं तर आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की याच प्लॉटवरती मला वाटतं आपण 2 वर्षापूर्वी आलो होतो का? मागच्या वर्षी होता ना. रिटायर होऊन सर 3 वर्ष झाले. पावणे 3 वर्ष झाले. बरोबर ना सर? स्वतः आजूबाजूच्या शेतकऱ्यांसमोर एक शेतीमध्ये नेहमी एक नवीन उदाहरण सगळ्या तरुणांना ते देत असतात.
आणि तरुणांनी त्याच्यातून घ्यायचं की नाही घ्यायचं हा देशाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. बरेच परिसरातले पण शेतकरी आलेले आहेत. तर एकंदरीत माझ्या हातामध्ये टोमॅटो पण आहेत. खरोखर टोमॅटोची क्वालिटी अशी आहे सर, दगड खोटा आहे. म्हणजे फेकून मारलं तर टेंगुळी एखाद्या. हे सगळं सर मागच्या 2-3 वर्षापासून वैदिक वापरताय. अगोदर एसिडी वापरत होते सर. किती वर्ष जुनी युजर आहे तुम्ही? तरी 4-5 वर्ष. 4-5 वर्ष वापरता. काय एकंदरीत हे टोमॅटो तुमचे लावण्याचा उद्देश किंवा काय एकंदरीत अनुभव काय वाटतं तुम्हाला? इथं आपण झेंडू केला होता मागच्या वर्षी आणि झेंडू एकदम आपण चांगला आणल्यामुळं मला खात्री पडली की इथं कोणतंही पीक केलं तर ते नंबर 1च येणार. हां बर. आणि तसं आपण त्यासाठी करतो पण. बरोबर. आणि मग आम्हाला परत झेंडूच लावायचा होता. हां. त्यांनी सांगितलं का इथं आपण टोमॅटोच लावू. टोमॅटो लावायचं मी बोललो. टोमॅटो लावायचं बरं. का बरं टोमॅटो लावायचं? खतांमुळे. कोणते? आपल्या जैविकचे वैदिकचे. हा त्याच्यामुळे कसं काय टोमॅटो लावायचे म्हणजे काय मला कळलं नाही. मी पहिलं एक पीक काढलं होतं बीन्स म्हणून नाही वाढले. ते एक काढलं होतं मी. बर. भर उन्हाळ्यामध्ये असं. भर उन्हाळ्यात. बर. त्याच्यावरून मला गॅरंटी आली. काय गॅरंटी आली? का बाबा हे खत वापरले आपण तामट सुद्धा सक्सेस आणून बस. बर बर. मग त्याच्यावर जसं शेड्यूल लिहिले का पण कंपनीनं शेड्यूल नुसार जे एवढ्या दिवसाचं हे करायचं. तुमची माझी 7वी होईल. मग तुम्हाला शेड्यूल वगैरे वाचता येतं सगळं? इंग्रजी वाचता येते. तुम्ही व्हॉट्सअप वरती ऍक्टिव्ह आहे, सगळे शेड्यूल बघता, तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ पाहता, तुम्ही हे अनुभव घेतला मग डिरिंग वाटली का तांबाटी करू शकतो. टमाट्यासाठी डिरिंग का बरं लागत एवढी? डिरिंग म्हणजे आता हे दुसरी रासायनिक खत आहे. त्याने कसं होतंय खाली गाठी बिठी येतात टोमॅटोच्या. तर मग मी ते वाल उपटताना ना बीन्स लावलेला होता ना, शेवटपर्यंत उपटायच्या टायमाला उपटले ते खोड. त्याला एक गाठ सुद्धा नव्हती. त्याच्यावरून गॅरंटी आली आपण तामट सुद्धा सक्सेस आणणार. क्या बात आहे. 7वी शिकलेला एक समजा आता आदिवासी समाजाचे मित्र आहे आपले हे, आणि आपण म्हणतो आदिवासी समाज मागास राहिला, परंतु जर खरोखर त्या ज्ञानाच्या संपर्कात जर तो आला तर त्याची सुद्धा बुद्धिमत्ता काय होते? तेज होते, निरीक्षण शक्ती वाढते. तरी पण प्लॉटला असं एक वहिले आम्ही ज्या वेळेस बेड पाडला खत भरले ते काढून घेतले आणि त्याच दिवशी रात्री खूप पाऊस झाला. टोटल वावर भरेल होत. म्हणजे लागवड करायच्या अगोदरच खत भरले आणि पाऊस झाला. बर. आणि हे कागद हे 8 दिवस परत तसंच पडेल होत. बापरे. कागद नव्हता गाडी तरी तेव्हाच राहिले सगळं. म्हणजे थोडक्यात याचं सगळं आपण ज्याला कसं म्हणतो 10 दिवस आहे ना वावर तसंच पडेल. याचा कंद मोडून गेला होता पूर्ण. आणि मस्त फुलावर आणलं जा वावर आणि फुल सगळं मोडून गेलं. विस्कळीत सरी बिरी पाडली फक्त पेपर काढायचा तर पाऊस झाला संध्याकाळ. खत बित घालून पाऊस प्रचंड झाला, पाणी साचलं प्रचंड म्हणजे पूर्ण वावर भरेल होतं. मग काय केलं? काहीच नाही. 8-10 दिवस तसंच राहिलो. वेट अँड वॉच. परत काहीच केलं नाही, फक्त रेजर घातलं सरी. बर. आणि त्याच सरीवर पेपर आतरून घेतला आमच्या पासून. बर. अच्छा. केमिकल जर असं केलं असं नाही, केमिकलचं आपल्याला गॅरंटीच नाही ना. 5 वर्ष झाली तांबाटे करतोय, कवाच आलं नाही ना तांबाट. इकडे टोमॅटो वाटत नाही. तुम्ही 5 वर्ष टोमॅटो करते? मला जवळजवळ आता 9-10 वर्ष झाले टोमॅटो करतो मी दरवर्षी. बर बर. पण मग असं खात्री नव्हती येत मला. एरियाची गॅरंटी नाही. काय व्हायचं नेमकी काय व्हायचं? पण मग मला यावरची खात्री अशी आली. पहिला जो माल गेला होता ना, आपण वांगे घेतले होते, परत वाल होता, मग त्याच्यातून थोडी थोडी अशी कल्पना येत गेली आपल्याला. पुढं एक स्पष्टता यायला लागली. क्लॅरिटी म्हणतो आपण त्याला. क्लॅरिटी. असं पुढचं दिसायला लागलं तुम्हाला. काही लोकांना इथलं दिसत नाही, केमिकल वाहनाला इथलं दिसत नाही आज संध्याकाळपर्यंत. खरंय खोटंय? खरंय. उद्या सकाळी काय चित्र म्हणते केमिकल वापरा केमिकल वापरा, पण मग आपला विश्वास काय होय आपल्या वैदिकवर? केमिकलवर विश्वास का नाही? ते ना ते नंतर काय होतंय माल चालू झाले का ते आपलं फळाला तिरंगा बिलगतोय. बरोबर. व्हायरस आता इंडियामध्ये म्हणलं येणारच ना तिरंगा. तिरंगा व्हायरस, परत गाठी मुळ्यांच्या, हे खूप रोग वाढत आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं आपलं हे शेड्यूल प्रमाणे जे आहे कंपनीचं शेड्यूल त्या प्रमाणे चालू आहे. बर.
बरं आता मला सांगा, तुम्ही म्हणता 4-5 वर्षामध्ये टोमॅटो असे आले नाही, मग 4-5 वर्ष टोमॅटो नाही यायचे? यायला असे झाड मस्त होते डोक्यावरले, बर पण ते चालू झाले का त्याला हे प्लास्टिक आहे, हा परत हे दुसरं व्हायरस गाठींचं आहे. व्हायरसचे, नेमॅटोड आहे, पिवळे पण पण मग आता तर मला काही वाटत नाही बा याच्यात. आतापर्यंत किती दिवस झाले टमाट्याला आता ह्या? आता 2 महिन्यात प्लॉट झाला. 60 दिवसात झाला. हो. बर मग आता मागच्या वर्षी तुम्ही पर्यंत लावित होते तर 60 दिवसाचा प्लॉट कसा राहायचा? प्लॉट आहे ना, प्लॉट म्हणजे जमायचे प्लॉट, फक्त प्रॉब्लेम कधी यायचा, बरं फुटवे, फळधारणा फुटावे भरपूर आहे ना. आणि फळधारणा जी आहे तुमची, म्हणजे एवढा माल आहे बाबा, हे पाहता काय तिथं उचकला ना ते नुसतं मालाची म्हणजे हा म्हणजे नुसतं हे नाहीये, काय नाहीये हे बघ, नुसतं शेंडे अजून नाही, त्याला एक किडीचा सुद्धा फवारा नाही, त्याला अजून टोमॅटो सापडणार नाही किडीचं त्याच्यात. म्हणजे किडीचा एकही फवारा करेल नाही. नाही, हे बघ, नाही. हे बघ, इकडे बघ, हे बघ, हा हे पा, हे बघ सर, हा हे काय, हे पहा ना चिल्लर, भरपूर आहे ना. म्हणजे खालचं फळ आहे ना, हे बघा सर पिकलं इथे, पोचलेलं आहे, साईज झालेली ती, म्हणजे साईज भरपूर आहे. साईज चांगली. बरं म्हणजे थोडक्यात आपण तर सगळे झाड पाहिले, व्हरायटीची साईज नाही, कमी असतात साईजला आणि एवढंच राहते. त्यानुसार चांगली साईज. म्हणजे ही व्हरायटीची साईज मोठी होत नाही, नाही ही साईज आहे. शेवळी व्हरायटी. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही टोमॅटो जे बघता सध्या, तर आतापर्यंत समजा केमिकलचा प्लॉट जर असता त्याला एवढे फुटव्याला फुटवे, आता हे बघा हे पहा नुसते फुटव्याला फुटवे, अजून चालूच आहे फुटे, अजून 1-2 बांधण्या होणार आहे त्याच्या. अजून 1-2 बांधण्या होणार आहे. बारीच्यावर निघणार. किती बांधण्या केले? आता ही दुसरी चालू दुसरी केली. चालू आहे ना. जमीन कशी होईल? जमीन भुरकाटाची. ही हलकी जमीन आहे, हलकी मागची जमीन. पाहिली बरोबर आहे. हो. म्हणजे जशी तुमच्या खालच्या पट्ट्यात जमिनी कळस केली तशी इकडे आहे का? नाही ही इकडे जसं तुम्ही डोंगर कवर जाल तशी तुम्ही ही वाळसराची जमीन हा आहे. वाळसर जमीन आहे. बरोबर आहे. म्हणजे वाळसराची जमीन असून सुद्धा ह्या दिवसामध्ये एवढा माज म्हणजे जबरदस्त आहे ना. तुम्ही थंडीतून आलेले आता मग. आता मागचा पिरियड सगळा कसा गेला? पुरं थंडीचाच होता. महिन्यात लागवड कधी झाली याची? त्याची 10 डिसेंबरला होईल. 10 डिसेंबर, 10 जानेवारी, 10 फेब्रुवारी, बरोबर आहे ना. म्हणजे 2 महिन्यात झालाय. तुम्ही काय काय प्रक्रिया केली, म्हणजे लागवड करताना काय केलं, किती डोस टाकला, किती क्षेत्र आहे तुमचं? आम्ही याला 18 गोण्या टाकले. 18 गोण्या कृषामृत, कृषामृत. अजून 12 किलो हे टाकलं RNPH, RNPH. म्हणजे RNPH चं एक पॅकेट टाकलं 3 किलो. हो 3 ओके. किती क्षेत्र सर हे? 20 गुंठे. अच्छा 20 गुंठ्याला तुम्ही 1 एकरचं क्षेत्र हे वापरलं, बरोबर आहे. नंतर दुसरं झालाय का अजून? नाही टाकायचं. तेवढं एकावचे का? एकावचे. पण ते एक ते तुम्ही नाही का दिलं होतं ते सॉइल चार्जर मध्ये ते 72 तास भिजून हे बनवायचं. सॉइल चार्जर मध्ये हा काय भिजवायचं? ते कोणते काय भिजवलं तुम्ही? RMPH बनवलं होतं आम्ही सॉइल चार्जर मध्ये. LSQ का RNPH? LSP करायची अजून करायचंय का? हा अच्छा म्हणजे तुम्ही शिलाची ट्रीटमेंट केली का? हा शिल्लाजी. हा कधी केली? त्याला 8 दिवस झाले असते. बरं मला सांगा, तुम्ही सुरुवातीचं तुम्ही म्हणजे प्लॉट बांधला होता तव केली का? बरं बेसल डोस केला तुम्ही, मग ते तुम्ही एकदा आदबलेला वावर होतं, हा तर पाऊस झाला होता, सगळं जमीन आवळली यांची, म्हणजे पावसाने जमीन ठोकरती, पाणी साचलं होतं, म्हणजे सगळे मातीचे स्पोर्ट्स काय झाले, बंद झाले. त्याच्यावर यांनी नुसता रेझर घातलाय आणि लागवड केली, हे चुकीचं आहे. वावर परत फोडायला पाहिजे होतं. नाही ना, पण मग चिखल लय नव्हता खाली. मग आमचे चिखलात रेझर घातला. 8-10 दिवस आम्ही थांबलो, पण नंतर तयार करायला गेला असतो ना, हा तर मग ते नंतर रोटर न कसं घरात तयार होतो. मग तो परत पुढे प्रॉब्लेम कागद बिगद गाडा याने मग आम्ही डायरेक्ट एक करून घेतलं. तसा जर विचार केला तर हे टोमॅटोची वाढच नव्हती व्हायला लागत, कारण जमीन आवळती ना त्याने. ओल्यात तुम्ही जर मशागत केली ओल्यामध्ये तर जमीन काय होती, पॅकून जाती ना. म्हणजे त्या कंडिशन मध्ये एवढी ग्रोथ होणं म्हणजे थोडस जरा चकित करण्यासारखी गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर मग तुम्ही फवारणे वगैरे, ड्रिंचिंग वगैरे शेड्यूल प्रमाणे. शेड्यूल ठीक आहे. मग शिलाची ट्रीटमेंट आता 10 दिवस झाले, काय बदल वाटला तुम्हाला? बदल म्हणजे शेंडे ना, हे शेंडे 8 दिवसात एवढले झाले नाही. हे हे हा हे मोठे हे शेंडे तेव्हा नव्हते. नाही पहिले बांधले मला बारीक होते ना, हा इथंच होता शेंडा एवढा वाढलाय. आणि त्याला माल किती लागलाय पावरती? म्हणजे हे जे शेंडे सगळे शिलाजीत मुळे निघाले काही. हे पाहिले की हा, हे पण नंतर हो ते सर, हे शेंडे. पाहिले का? हे बघ, हे पहा, शिलाजी सोडल्यावर मग ते शेंडे गोयले ते. हे पहा सर, हे एका फांदीला फळ किती पाहा तुम्ही? हा नुसतं लाग फळच भरपूर सगळं. आहे त्याला. आणि हे खाली भरेल पूर्ण, हे बा
दिसतंय का खाली पूर्ण भरेले त्याला नाही दिसत, खाली पूर्ण भरेले तरी याला वरून एवढा माल लागला शिलाजीतमुळे. म्हणजे आणि वरती शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. शक्यतो काय होतं खालची फळदाणा झाल्यावर वरचे पंजे काय होत आहे वरचे पंजे रिकामी होत चालते. म्हणजे खालच्या पंजाला जर 8-9 फळ असतील ना त्याच्या वरच्याला 6-7 लागत, त्याच्या वरच्याला आणखी 4च लागत. म्हणजे सगळे सारखेचे ना आता इथे बरं इथं 5 याला. बरं मग तुम्ही त्याच्यामध्ये काय किती वेळ घातलं होतं? मी 2.5 लिटर सॉइल चार्जर हा आणि 600 ग्रॅमचं 1200 ग्रॅम 1200 ग्रॅम 2.5 लिटर वापरलं. अच्छा म्हणजे सगळे 1200 ग्रॅम. अच्छा सगळं किती दिवस घातलं? 72 तास. अच्छा सगळं टाकून दिलं का? नाही 4 बकेटांमध्ये टाकलं. नाही ते सगळं संपवलं का अजून आहे शिल्लक? नाही संपवलं. असं आहे का? तिथलं तुम्ही अजून ठेवायला पाहिजे होतं. ते जर तुम्ही 10-12 दिवस ठेवलं ना परत करणार आता पुढच्या वेळेस असं करा कमीत कमी 8 दिवस ठेवा, जादा दिवस ठेवायचं. जेवढं जादा ते राहील ना तेवढं राबतं ते चांगलं. जेवढं रापेल ना तेवढी ताकद त्याची काय होती वाढती. किमान 8-10 दिवस ते ठेवायचं. 8 दिवसांनी तर खत ज्याला घाई आहे ती 3 दिवसासाठी, पण ज्याला दम आहे त्याच्याकडं त्यांच्या 10 दिवस जर ठेवलं ना ते तूपच डायरेक्ट. हा म्हणजे मदन तूप खाऊ घालायला झाडाला असं एवढी ताकद. ह्या वर्षीचं वेगळे पण काय आहे टोमॅटोचं? गेल्या वर्षी ना म्हणजे मी दुसरी होतो ना गावाला पहिलं इथं येऊन आणि तेच तुम्ही टोमॅटो कुठेतरी केले असतील ना केमिकलवर? केमिकल केलं मग मी तेच म्हणतो ना गेल्या वर्षी साऊस करेल होती मी हे थंडीचं. बर बर. पण मग त्याला हे व्हायरस ते खूप होतं त्याला. बरं या वर्षी रोग दिसत नाही कुठंच? रोग नाही दिसला. दिसत नाही. हे माशा जासाठी आणले ते त्याच्यात माशात नाही जायला, आता काय करणार? काय वाटतं तुम्हाला? कीड नाही आली, रोग नाही, करपा नाही, गाठी नाही, काय कारण असं? काय आता ते नाही मला एवढं सांगता येणार, पण मग जे शेड्यूल प्रमाणे जे आहे का कंपनी तेवढं परदेश चालूच आहे मावत. आपण मग रोगच येत नाही असं ज्यावेळेस तुम्ही पाहता डोळ्याने तुमच्या? नाही आता दररोजच बागात आहे ना. पण शंका येत नाही का तुम्हाला बा याच्यामुळे रोग काय येत नसेल बा असं? आता असं जगात बाग आहे का झाड वावर तिथं रोग येत नाही बा? नाही तो त्याचं म्हणणं असं आहे का ते मसाले लय भारी मसाले जे आहे ना पुढे नाही 600 ग्रॅम 600 ग्रॅम त्याच्यातले ताकद त्या बारीक पॅकेट मध्ये आम्ही जे म्हणतो छोटा पॅकेट बडा धमाका. खरं आहे का ते? बरोबर आहे. कशावरून? नाही ते मी आता जवळजवळ 6-7 महिने झाले नाही तर सरांचे देऊन. बर. म्हणजे मला चांगला अनुभव आलाय 100%. माझं काय थोडी PhD झाली त्याच्यात बॉस. आमच्या का 2 वर्ष झाले. नाही खरं बरं सरांना ना विचारण्यापेक्षा इकडे तिडून आणायचं फक्त आणि इथं आपल्या येणीवानवर आणि व्हिडिओ पाहायचे. व्हिडिओ पाहायचं. व्हिडिओ मधून थोडंफार शिकायला भेटत आहे. मग आपण इकडे आलं का मग आपल्या पद्धतीने का जे शिकलेले लोक आहे, जे शिकले सवरलेले जे हुशार लोक आहे ते म्हणत्या नाही याचा रिझल्टच नाही. तुम्ही म्हणते रिझल्ट एकच नंबर आहे. कसं जमायचं सूत्र? नाही रिझल्ट आहे लोकांचा. आता ते काय कोणी काही म्हणू पण मग आपल्याला रिझल्ट येले. ते मराठीमध्ये एक म्हणे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. मग मी म्हणतो अति शहाणा त्याचा बाग रिकामा. खरं आहे का होती? अति शहाण्या माणसाला त्रास का बरं होतो? तुमचं काय साधारण माणसाला का बरं सोपं जातं? ते माणसानं थोडं डोक्यात घ्यायला पाहिजे. तो आजच भरून ठेवेल राहतं ते डोक्याचं घुसायला जागाच नाही राहत. लोक काय म्हणते बाबा खर्च खूप आहे याला. बर. पण खर्च खूप आहे पण मग आपल्याला रोग अटॅक कमी आहे तेवढं. नाही मला सांगा तुम्ही खाली खर्च केला का नाही आणि वर खर्च आलाच नाही, मग एकूण खर्च जो आहे टोटल मधला तो तर कमी झाला ना. आता आपण रासायनिकचा बेसल डोस भरायला जर गेलो तर बिघ्याला जवळजवळ 7-8 गोण्या टाकीत. बरोबर आहे. 15-20 झाले 12,000 ते. मग आणि अजून शेणखत राहते. शेणखत किती राहतं शेणखत? शेणखत राहतंय 2-4 ट्रॉल्या धरायच्या. किती झाली? 23,000. हे 12 हे 12 आणि 23 किती झाले? 32,000 गेले ना 40 वर. आणि फवारे 8,000चे झाले का 40? मग तुमचा किती झाला? आम्ही शेणखत घालीतच नाही कधी. आम्ही शेणखत वापरतच नाही. तुम्ही करा ना हिशोब. तुमचे 14 गोण्या टाकले ना तुम्ही? 18 गोण्या टाकल्या. 18 गोण्या केवढ्या झाल्या? 10,000 झाल्या. 10,000ला कमी 100. 10,000 कमी. बरोबर आहे. धरले आपण 10,000. बरोबर आहे. तुम्ही समजा हे RMPS टाकलं ते सगळं 3 किलोचे किती रुपये होते? 12,800 रुपये. बरोबर आहे. किती झाले सर? 12,000 म्हणजे 22,000 झाले. आणि तुम्ही काही ड्रिंचिंग केलं असेल 4-5 हजार. हा म्हणजे ते 22 आणि हे 27,000 रुपये. आणि तसे केवढ्यावर गेले असे तुम्ही? 40 वर. तसे आज मग 50च्या पुढे असते आम्ही.
काय सुंदर आहे बघा ना, साईज वगैरे हा? पूर्ण साईज आणि आकार बघा ना, तुम्ही या व्हरायटीचा असा आकार कंपनीत जाऊन शोधा नाही सापडणार तुम्हाला. सौंदर्य आहे. आपल्या वैदिक मध्ये काय असतं माहिती का, नुसतं साईज नाही राहत. चमक बिमक आहे त्याला. हा नाही तर आता हे उगाच लाल पॉप्स आहे, फळं काय बघा. उपयोग आहे त्याचा. लालच्या फळाला चमक पहा बरं. हे बघा, हे चमक पाहिजे. हा तो जसा लाल होणार तशी त्याला चमक वाढणार. आणि हे टमाटे तुमची एक नंबर जाणार, मदमफली टाईप आहे, गावठी टाईप. हा हा आणि बरं माल तुमचा वजनदार निघणार ना. हा एका वजन हाताने आहे. फोडून दाखवा. एका हाताने फुटणारच नाही ते, दाबतच नाही एका हाताने. फुटणार कसं? कुठली व्हरायटी? सावळी. पण कडकपणा किती आहे. आणि कुठल्याही व्हरायटी असू द्या, माल कसा निघतो, कडक निघतो. म्हणजे तुम्ही जे बाकीचे जे वाटेवणी करतात सगळे मेंगाळ कंपनी, आता बघा जवळजवळ अकोल्यामध्ये 50% लोक मेंगाळच आहे सगळे. मेंगाळ असतील, फुडशे असतील, अजून काय काय आडनाव, पथवे असतील, मध्ये गावंडे, ही जी कंपनी आहे यांच्या जीवावर सगळे टमाटे आहे सध्या. खरे खोटे, बांधायला, बाग उभा करायला, वाटणी करायला, काही की नाही, या सगळ्या मंडळींच्या डोक्यात काहीतरी घाला ना तुम्ही. नाही आता बरेच जणांना सांगेल. तुमचं काय नाव? अच्छा, इथलेच प्रॉपर. बरं, पहिले मी 4 वर्षापूर्वी यायचो ना, अख्खे टमाटे पुढे चालू होणार. काय काय आमच्याकडे थंडीत टमाटेच जमती नाही. डिसेंबरची लागवड येतच नाही. लोक नादच नाही करत. येतच नाही. 10 मार्च पासून लागवडी चालू हा लागवडी. ह्या पिरियड मी कोण डिरी नाही करत. करतच नाही. प्लॉटच नाही, जमतच नाही. म्हणजे असाच विषयच नाही. असं नाही बाई, कसाच येत नाही. याच्यावरतीच होणार नाही. याच्यावरती आपल्याला विश्वास होता. विश्वास परत जिवंत केला तुम्ही. मग हा विश्वास जे तुम्हाला भेटले असतील ना बरेच जण, केमिकल वापर भाऊ काय ते मास्तरांच्या बरोबर बसला, त्यांना पगार आहे, तुझं काय असं भेटलं नाही. नाही असं नाही हो, कोणी भेटलं भेटलंच नाही का? नाही. अरे धन्यवाद. अहो, आपण वावरतच राहतो, कुठं कोणी जायचंच नाही बांधवच नाही. बर तेव्हा लोकांचं लेक्चर ऐकाय कोणला टाइम? काही स्वतःहून थांबायचं मग सल्ला देते असे राहते काही. हा केमिकल वापरा म्हणून नाही. आपल्याला अजून कोणी सल्ले तुमचा देत नाही. जुना मित्र असं ना, दुकानदार बिकानदार, काय बाबा या वर्षी आला नाही, काही नाही. नाही मी तिकडे होतो ना, नाशिक जिल्ह्यात होतो. असं आहे का? अच्छा बर. तुमची काय ओळख? मी इथलाच आहे. हा बर. माझे मोठे बंधू जे आहेत ते शेती करतात बर. ग्रीन हाऊस पॉलिहाऊस मध्ये. बर. अरे वा. तर आम्ही कॅप्सिकम घेतो बर बऱ्यापैकी. बर. पण आम्ही रासायनिक शेतीतून थोडं आता टर्न करतोय बर. जैविक मध्ये. तुम्ही आता हे वैदिक आहे, तर वर अवसान आणणं सोपं आहे. वरच्या वर अवसान आणणं सोपं आहे, पण ते टिकून ठेवणं अवघड आहे. टिकून ठेवणं अवसानच नाही मला म्हणायचं. आता दुसरं जर ट्रीटमेंट जर असती तर आतापर्यंत त्याला कसे 2-4 आज झाले असते. केमिकलचे, आळीचे, आपण एक करप्याचे, हा मग ते नागाळी. नाही पण मग त्याला अजून एक सुद्धा किडीचं तांबट सापडत नाही. आणि त्याला स्प्रे दुसरा कोणताच म्हणजे दुसरा गिअर नाही कीटकनाशक. तुम्ही शिलाची ट्रीटमेंट घेतली, LSK ची ट्रीटमेंट घ्या आता. LSK ची ट्रीटमेंट जर झाली ना तुमची, हे झाड पूर्ण भरून जाईल पूर्ण. हा ही जी पिवळेपणावर दिसतोय तुम्हाला थोडाफार, हा पिवळेपणा पण कमी होऊन जाईल. कारण काय झालं, त्यांनी भरपूर अन्नद्रव्य खर्च केला ना खाली. नाही ते खाऊच राहिले. हे बघा खाली एवढा माल त्यांनी पोचवलाय, तर त्याला वर अन्नद्रव्य काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. मग ते कमी पडलेल्या अन्नद्रव्याचे लक्षण नाही ती. तुम्ही अन्नद्रव्य पूर्वा ते परत क्लिअर होऊन जाणार असं. आणि एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जर रिचार्ज करत राहिली तर तो बंद नाही पडणार मोबाईल तुमचा. मोबाईल बंद का पडतो? रिचार्ज मारित नाही वेळेवर ना. बरोबर आहे की नाही? हा मग तुम्ही मोबाईल बंद पडला तर परत चालू करणं सोपं आहे, पण तांबाटे बंद पडले चालू करणं सोपं आहे का लवकर? आणि म्हणून तो वेळेवर जर तुम्ही रिचार्ज मारत राहिले तर शेतकरी अडचणीत येत नाही. आता गंमत कशी झाली आहे, शेतकऱ्यांना खर्च कुठं करायची सवय? वर कुठं फवाऱ्यावर. आणि आपण खर्च कुठे करायला लावतो? खाली. त्याला वाटतं हे उलटी शेती करायला हवी, पण ते त्याला हे माहिती नाही तोच उलटी शेती करतोय बऱ्याच वर्षापासून. पण सारी दुनिया उलटी करते म्हणून त्याला वाटतं आपण बरोबर करतोय. लोकशाही ना आपल्याकडे, जास्त लोक जे करते ना ते योग्य असे आपल्याकडे पद्धती जुन्या काळापासून. मग समजे लोक तेच करते, मग मी करते असं म्हणते लोक. खरे खोटं आहे. मग समजे चुकीचं करत असतील तर मी बी चुकीचं. अशी गंमत आहे. आणि याच्यामुळे काय झालं सर, तरुण शेतकरी जो आहे ना, हा तो खूप थकून गेला. म्हणजे निगेटिव्ह झाला तो, निगेटिव्ह झाला. हा पण ह्याच्यातून एक खूप पॉझिटिव्ह असं आहे का भविष्यामध्ये तुमची क्षमता पण वाढणार आहे, उत्पन्न पण वाढणार आहे, आणि क्वालिटी पण वाढणार. हे
हे टोमॅटो आहे, बरोबर आहे. आता हे हाता असं फुटणे तुम्ही शक्य नाही. प्रयत्न पण नका करू. हे असा पूर्वी आपण टोमॅटो असा केला की लगेच फुटायचा. याला चिराच मारावा लागेल. त्याला चिरा मारून मगच याला आपल्याला चान्स आहे. पूर्ण भरी आहे. हा पूर्ण भरी आहे. एवढं कठीण घ्या. अरे तुम्ही लावा, मी करू लोक बघा बरं. सर त्यात वोट वावळले ना. पूर्ण भरलेले बरोबर आहे ना. तुम्हालाच खाऊ घालू पहिले. खाला एखादं. नाही मी नाही खाल्लं जरा ते आपल्याला नाही आवडत. नाही नाही म्हणूनच अरे काय घे खाऊन. पहिले प्रसाद आहे, प्रसाद खाऊन पहिला. पाहिजे. जुन्या काळाला गर्दी दिसतो त्याला बरं का सर. जुन्या काळी गर्दी दिसायचे ना ते दिसतंय याला. बोलू दे बोलू दे. टमाट खात नाही म्हणून. पहिल्यांदा चालेल. मला नाही आवडत ते टमाटर. किती दिवसात आवडते पिकायला लागले 4-5 दिवस झाले. एक अर्ध पिकात आहे तरी अजून नाही तोंड लावेल त्याला. प्युअर मदम फल्ली प्युअर. जुन्या काळचे. हा गावठी टमाटे. हा ऍसिडिक टोमॅटो आहे ना लगेच कळतो, आंबट लागतो. हा ऍसिडिक टमाटा हा आरोग्याला घातक आहे. ऍसिडिक कुठला पदार्थ घातक आहे आरोग्याला, बरोबर आहे. म्हणजे अल्कलाईन पाहिजे. कुठलंही फळ भाजी काय पाहिजे, अल्कलाईन. म्हणजे त्यांनी आंबट सारखा दही सुद्धा आंबट नको. दही आंबट झालं तर तुमच्या आरोग्याला घातक आहे. तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा आंबटपणा जर वाढला म्हणजे नायट्रोजन वाढला किंवा बॅक्टेरिया जर वाढल्या तर ते सुद्धा तुमच्या पिकाला घातक आहे. कळलं का. हा म्हणजे माग महिनाभर ते थंडी पडायची तेव्हा खूप दायवर राहायचं करायचं. हा बर. पण मग थोडी भीती वाटायची. बर. पण मग संध्याकाळचे 4-4:30 वाजले का लगेच स्प्रे मारून टाकायचं. बर. काय मारायचे स्प्रे. हे आपलं पेस्ट फायटर, फ्रूट चार्जर. डिसीज फायटर. बर. मारून टाकायचं. हा बर. लगेच. ओके. 8 वाजेपर्यंत फार अंधार पडला तरी तर परत. हा बरं ही शेती कशी वाटते बरं केमिकलच्या तुलनेमध्ये. नाही शेती चांगली वाटली. बरोबर. बरं खर्च केमिकलपेक्षा कमी तो कमी आहे थोडा, बरोबर आहे. मग लोकांना 50% कमी. मग महाग कसं काय वाटतो लोकांना. लोकांचं आता ते आपण गेलोच नाही त्यांच्यापर्यंत एवढं विचारायला. तुम्ही करता तुम्ही पहिले. हा करत होतो आम्ही. मग केमिकलच्या तुलना केल्यावर काय काय बदल वाटतो. नाही जे आहे ना हां याला स्पॉट नाही काय नाही एवढं दायवर पडायचं. बर. रोगराई नाहीच आहे काही. नाही. बर. मग रोगराई जर नसेल तर तुमचं उत्पन्नाची क्षमता काय होणार, वाढणार. हा. बरं तुमचा प्लॉट जास्त दिवस टिकणार. हा जास्त दिवस टिकतो. अरे आतापर्यंत निरोगी सर 60 दिवसापर्यंत. पानाची रुंदी पहा किती. पानाची रुंदी पहा, जाडी पहा, त्याचे गर पहा पाठीमागून आहे ना. म्हणजे एकंदरीत टोमॅटो शेतकऱ्यांना हे म्हणतात टोमॅटो होतच नाही कळसमध्ये आता. हा कमी प्रमाणे एकदम म्हणजे जे करणार आहे ते बी असे आदबून थकून लढून थकून गेले. सहज सहजी होईल असं आहे का. आता हा प्लॉट कसा आहे, सहज आहे का नाही. मग काही त्याला काही टेन्शन आहे का डोक्याला. हां तर टवटवीत झालं सगळं दिसतोय मला. चेहरा असा टवटवीत दिसतोय मला. मग आता टवटवीतच राहावं लागेल. मालच टवटवीत आहे मग. नाणेकर सर माणूस काय म्हणतो पा मला सारखं राहिलं. माल टवटवीत असल्या माणसाने काला चेहरा सोडून द्यायचा. म्हणजे माल टवटवीत असल्यावर मग चेहरा टवटवीत राहणार ना माणसाचा. बर बर करा करा तुम्ही ट्राय करा भातावर तुमचा. ते फांदी तिच्या मनाने उभी बांधलेली नाहीये. ही तिला फळ लागलंय पुढे. ताकद आहे तेवढी. तुम्ही हे ऑब्झर्वेशन करा. तुमच्या समोर असलेल्या फांद्या फळधारणा झाली हे बा सर. फळधारणा किती का झाल्यावर काय होतंय वजनानं परत जिथं बांधेल ते बा, राहते ना तिथून अशी उलटी पडती परत खाली पुढे लोंबती. हा. त्या दोन्ही फांद्या बघा एकदम ते सांगू राहिलंय. अभि तो मैं खडाव जवान हूं. हा तुम्ही जेवण दिलं ना तर ते जवानच राहणार. हा, तुम्ही शिलाजीचं जेवण दिलंय त्याला मग ते जवान आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी पोषणावर जर भर दिला तो खर्च ते रोगराईवर करायला राखून ठेवता ना तो खर्च त्यांनी जर पोषणावर केला तर 100% पिकं कशी राहणार. नाही आणि पिकाच्या मुळातून ताकद वाढते ना. असं आहे ना. बरोबर. आता आपण टोमॅटो खाल्लं. पहिलं टोमॅटो कोणतं पिकत हो, किडकच पिकत ना पहिलं. पण आपण निरोगी टोमॅटो खाल्लं ना एवढ्यात. खाल्लं का नाही. म्हणजे ही आपली काय आहे ताकद आहे. असा मुद्दा आहे महत्वाचा. म्हणजे आपण जर अशा प्रकारे जर पाहिलं एकंदरीत
तर हे शेतकऱ्यांसाठी वरदान साबित होऊ शकतं ना. कसं काय वाटतंय प्लॉट वगैरे सरांचा? छान आहे. म्हणजे आता पण 60 दिवसामध्ये अशी क्वालिटी आहे, फुटवे आहे, ग्रोथ आहे, पानांचं आरोग्य आहे, शेंडाकळी चालू आहे. आणि आता तसं जर पाहिलं त्यांचा बेसल डोस 10-12 दिवसापूर्वी जायला पाहिजे होता, तो अजून गेलेला नाही आहे. तरी त्या मानाने प्लॉट कसा आहे? एकदम छान. म्हणजे बाबाचे कष्ट तर आहेच आहे, पण त्या कष्टाला काय मिळाली? तंत्रज्ञानाची काय मिळाली? जोड मिळाली. बरोबर आहे ना? मग तंत्रज्ञानाचा योग्य जर वापर केला तर रिझल्ट 100% मिळतो. आणि असा रिझल्ट जर मिळायला लागला तर लोक पुन्हा विश्वासाने टमाटे करायला होतील ना. पाहुणे आले, पाहुणे त्यांच्या भाषेत सांगणार ना. हा मग पण आता मग ते जर मोबाईलवर पाहत असेल तर काय करायचं मग? नाही आता मग त्याला नंतर सांगू. गाठ झाली का मग सांगू आम्ही. बरं, आपल्या भाषेत, सरळ भाषेत सांगा, काय सांगाल? शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बॉ हे चांगलं आहे आपलं प्रॉडक्ट. हां आपण आता 2 महिन्याचा प्लॉट उभा करेल आहे, हां, तर भाऊ आपल्याला अजून त्याला काही प्रॉब्लेम आलेलं नाही, कुठलाच नाही. नाही याला. बरं, आणि आतापर्यंत एकदम ठणठणीत आहे. बरं, फळधारणा कशी काय हो थंडीच्या मानाने? खूप चांगली भरपूर आहे. हा, प्रत्येक फांदीला बघा ना तुम्ही, घडच लागलेलं आहे. खाली गड आहे द्राक्षासारखे आणि शेंड्यापर्यंत माल आहे आणि शेंडा थांबायला तयार नाहीये. बरं, पंजाला लागून आहे, पहा त्याला आहे सेटिंग चांगली, सेटिंग चांगलं आहे. म्हणजे ते काय वर समोर आहे की नाही, खोडापासून ते वरपर्यंत असं म्हणजे नुसतं झाड वायबार वाढले असं नाही, माल बी भरेल आहे ते खोडापासून. खोडापासून भरेल आहे. म्हणजे जनरल पेक्षा जरा उत्पन्न थोडं जास्त निघाल चांगलं. बरोबर ते झालं. हा, हे पहा पूर्ण खोडापासून भरेल आहे. पूर्ण भरेल आहे. काय हे काय पूर्ण मालच नाही का? हे बाई पाहिलं का? हा, हे पहा काय आहे? झाड भरेल आहे. त्याचं पोट फुटायची वेळ आले का? हे पहा, हा, तुम्ही 2 वर्षापूर्वीचे प्लॉट पहा, आताचे पहा, कधीचे पहा, तुम्हाला पावसाळा बघा, हिवाळा बघा, उन्हाळा बघा, तिन्ही सीझन मध्ये सेम प्लॉट येतो वैदिकचा. खरे खोटे? व्हिडिओ पाहिले ना तुम्ही? मग ओके. म्हणजे शेतकरी याच्या भरोश्यावर डिलिंग करू शकता. शेणखत जर टाकलं असतं आपलं नेहमीचं गावाचं, तर काय वाटतं तुम्हाला, असा प्लॉट आला असता? हा? त्याला ना मग बुरशी वाढत आहे. हा, का बरं शेणखत टाकलं बुरशा वाढत आहे? ते पहिल्यासारखं शेणखत राहिलेलं नाही. त्याच्यामुळे कस असण्याच्या ऐवजी उलट रोगजंतू जास्त आहे. ते पचलेलं नसतं जनावरांना, त्याच्यामध्ये शेणखत सुद्धा त्रासदायक आहे. लक्षात आता या सरीला डायरेक्ट एक गुण वापरेल या ना, पण शेणखत नाही पण वापरलं. त्याच्यामध्ये म्हणजे कृषी अमृतची. तुम्हाला एक जनरली एक आयडिया असेल ना की ह्या वावरामध्ये प्लॉट मध्ये किती उत्पन्न निघू शकतं? एवढे तरी 1,500-2,000 जाळी काय बात करता? काढणार तुम्ही? काढणार. तेवढी चार्जिंग मारित राहणार? काढणार. शेवटला आकडा देऊन आम्ही तो. बर, क्या बात आहे, क्या बात आहे. एवढा आत्मविश्वास आहे PhD माणसाचा म्हणजे मग, हा, आहे का नाही? काय वाटतंय तुम्हाला? प्लॉट एकच नंबर आहे. अगोदरच वाटेवाली चर्चा केली, बर, काय काय टाकले तर रासायनिक कुठलंच काही नाही. नाही हो, टाकेल असं तेच सांगितलं. हुशार पोरग हे, त्यांनी विचारून घेतला आले ते डोळे पाहिलं कळते, खूप हुशार आहे, चतुर आहे खूप. अहो, चतुरचं नाही काय, मग त्याला एक दाणा सुद्धा आम्ही दुसरा टाकेल नाही का, केमिकलचा फवारा गेला नाही. मग ते कसं काय म्हणते? आम्ही विचारलं तर आम्ही सांगितलं नाही आम्हाला. पुढं म्हणजे आम्हाला टाकला सांगितलंच नाही म्हणे, नाही टाकलं असं म्हणते ते. ते पण आवारीचे ते मागचे. अच्छा, बर बर. ते पण वापरतात. तुम्ही पण वापरता का? तुम्ही कशाला वापरता? टोमॅटोला, झेंडूला 100% नसेल वापरला अजून ना? 100% नाही. 100% आणि असं मिक्स करण्यामध्ये काय फरक आहे? मी अजून मिक्स केलंच नाही. 100% वापरल्यावर काय वाटलं तुम्हाला? गरज वाटली का? नाही आतापर्यंत? मला नाही गरज. आता एवढे 10 वर्ष टमाटे केले केमिकलवर आणि अचानक एक नवीन भेटला तर ठीक आहे, तुम्हाला अनुभव आलता, आधी थोडासा चवळीवर आलता, त्याच्यावर अनुभव आला. ती ना ती फुल हिट मध्ये लावेल होती. हा हा, फुल हिट मध्ये ती येत नाही, कारण आपल्या बरोबर नाही काही आपले त्याला नुसती एकच येल होती. बर, फुटवाच नाही झाला? फुटवाच नाही. फरशी आहे ना, फरशी होती आमची. बर, तुमची? आमची तार भरेल होती. हा, हिट मध्ये? हा, हिट मध्ये. त्याला वेगळं तिकडे काय असं, इकडे वेगळं काहीतरी त्याला ते तरी सरी जुनी होती, जो झेंडू नाही का हा, त्याची सरी होती, पेपर लावेल होती. फक्त झेंडू काढला आणि त्याच्या बी लावून दिली. म्हणजे आपण त्या चक्रामध्ये सापडलेलो आहे. कुठल्या? केमिकलच्या. बरोबर आहे. म्हणजे ह्या चक्रामध्ये सापडल्यामुळे आपल्याला काय राहिलं?
उमजत नाही काही. आणि उमजायला उमजत आहे, पण अजून त्याच्यावर पूर्णतः विश्वास बसा नाही. मला सांगा, एक तुम्हाला कथा सांगतो बरं का. एकदा एक पेताळ होता, आणि आता बघा पेताळ म्हणजे त्याची ती ओळख आहे, असं काही ती काही शिवी नाही आहे. उगाच कोणतरी रॉंग अर्थ घ्यायचं काय हा ठीक आहे. आपण जरी पीत नसलो कधी तरी पण त्यांना नाव ठेवायचं, आपल्याला काय अधिकार नाही. तो त्याच्या पैशाने घेतो, पितो बिचारा, आहे की नाही. त्याची ती एक व्याख्या आहे ती. एक पियकड माणूस होता, आणि तो फुल असायचा मस्तपैकी मस्तीमध्ये. तर त्याच्यामध्ये नदी होती एक, जुन्या काळची गोष्ट, आताची नाही ती. पूर्वी काय वाहन नव्हते, नद्यांवर पूल नव्हते. मग पलीकडच्या गावामध्ये दारू मिळायची. ते काय करायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी ते नाव राहायची मध्ये एक, पण तो नावाने संध्याकाळी निघून जायचा. हा ती नाव सोडायचा, स्वतःच घेऊन जायचा तिकडं, प्यायचा आणि परत यायचा. असं त्याचा कायमचा कार्यक्रम चालू होता. एक दिवस काय झालं, त्याला उशीर झाला, तिकडं गेला, पिला बिला, तिकून आला, नावेमध्ये बसला, नाव हे हाकितोय नाव पाठपर्यंत गावच यायला. उतरली त्याची अख्खी. तो म्हणे अरे गाव कुठे गेलं म्हणे. हा मग जेव्हा त्याची उतरली, जेव्हा पाहतो ते नाव त्यांनी सोडलंच नाही. अशी उधारीवाल्यांची गंमत आहे. त्यांनी उधारीने अशी नाव बांधून ठेवली का तो आयुष्यभर कष्ट करतो, आयुष्य संपत आलं का तो म्हणतो यायला मी जागेवरच. उधारीचं दावं सोडित नाही तू. जोपर्यंत उधारीचं दावं सोडत नाही तोपर्यंत अज्ञानाच्या नावेतून तू पलीकडे जात नाही. बरोबर आहे की नाही. त्या नावेतच अडकून पडणार अज्ञानामध्ये, आणि मग तेच जागेवर कष्ट होती, मेहनत होती, पण त्याचा फायदा होत नाही. आहे की नाही अशी कहाणी. आता हा टोमॅटो तुम्ही 30 दिवस ठेवा ना, 30 दिवस ठेवा, त्याला काहीच नाही म्हणा. होईल का. मग किपिंग क्वालिटी वाढली, तुमचं जाईल ना बांगलादेशला माल, काय प्रॉब्लेम. खरे खोटे. मग जेवढा माल लांब जाईल तेवढा रेट काय होतो, वाढत. आहे की नाही. हे शेतकऱ्यांनी शिकलं तर शेती सोपी आहे आणि फायदेशीर आहे. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना, तुम्ही पाहिलं डोळ्यांनी म्हणलं. थंडीत असा प्लॉट येणं म्हणजे 1 नंबरपेक्षा किती मार्क द्यावं तेवढी कमी. थंडीत प्लॉट येतच नाही, मार्कच संपली. तुम्ही शिक्षक असते तर किती मार्क दिले असते. केमिकलवर जर असता ना हा संपून जायला असता. आपल्याला याची गरज नसती, चालू व्हायच्या अगोदरच संपेल. केमिकल असतं, आम्हाला याची गरज नव्हती. तुम्हीच रामनाम सत्य केलं असतं. हा आता पण 10वा 13वा झाला असतं. मायनर व्हायरस जबरदस्त, तोच घोबड्या तोच. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत जेवढे शेतकरी इथे जमा झाले त्या सगळ्या शेतकऱ्यांचा अनुभव एकच आहे की शेती जर व्यवस्थितरित्या केली आणि तिला जर जमीन जिवंत ठेवली तर पिकाला तोटा नाही. बरोबर आहे. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही तर काही बोललेच नाही आज, तुमच्या चेल्याने काही बोलून दिलं नाही. तो यामध्ये एक्सपर्ट आहे. हा PhD केली त्यांनी, आणि माझ्या पेक्षा तो पुढे 7 महिन्यात पुढे गेला. पुढे चालतो. आपण शेतीमध्ये नक्की क्रांती करू शकतो आणि शेतकऱ्याला परत सोन्याचे दिवस आणू शकतो याची खात्री आहे का पाटील. नक्की खात्री. हा म्हणजे मालक आणि पालक दोघं बी खुश. हा बरोबर आहे. म्हणजे इथून मागं लोक म्हणायचे की मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. तसं आहे आता. मालक आणि सालदार दोघं राजी तर काय करेगा बाकी मार्केटवरला कुठला आहे दुकानदारवाला कुठला आहे कंपनीवाला काय करतील हे सगळे. आहे की नाही. बरोबर. तुमचं नाव नंबर फोन नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव अशोक डगे. हा टोमॅटोचा प्लॉट माझाच आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 77 45 82 44 16. तुम्हाला गायडन्स कोण करतो. गायडन्स गुरुजी. तुम्ही एकमेकाला गायडन्स करते. हा मग आता ते जी लिस्ट आहे ती मग ते दोघांना घ्यायची. दोघांनी मुळीपा खाली मुळीपा आहे बा. नाही मुळी भरपूर आहे ना. मुळे पार इकडे येले सर येले काय मुळी पाणी बा. मग हा हे बघ जाळ चाक आहे बा. पोकळे माती खाली माती एकदम पोकळे. चला धन्यवाद. थँक्यू.